हॅलो नमस्ते, स्वागत करते तुमचं मी माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये। सकाळी सकाळी किचन साफ करत होते, कारण रात्री मी किचन साफ केलं नव्हतं। पहिलं म्हणलं भांडे वगैरे घासावी आणि किचन साफ करावं। मायरा झोपलेली होती, आज मायरा लवकरच उठली आणि झोपली, पण तिचे पप्पा गेले की ती झोपली। तर ना करायचं होतं त्याच्या अगोदर म्हटलं की किचन साफ करावं, कारण म्हणजे व्हिडिओ सगळे कमेंट करतात की तुझं किचन किती घाणेरडं आहे, किचन किती घाणेरडं आहे। त्यासाठी म्हटलं अगोदर पहिला आहे ते किचन साफ करावं। किचन साफ केलं आणि गॅस पण घासला होता, धुतला होता, पाणी गेलं होतं म्हणून तिथं सजीव गेल्यावानी चालत होता। मॅगी बनवायला ठेवली आणि म्हटलं झाडून काढावं। झाडून काढत होते, म्हटलं किचन झाडलं आणि हॉलमध्ये आवरायला गेले। हॉलमध्ये पण आवरत होती। बाबू आणि मायरा माझ्या पाठीमागे लुडबुड लुडबुड करत होते, तुम्ही पाहू शकता। बेडशीट ही रात्री खूप घाण झाली होती, कारण मायरा मुरमुरे चुरमुरे काय पण खाते आणि त्याच्यावरच पडते, म्हणून मी म्हटलं आधी बेडशीट वगैरे चांगलं झटकावी आणि बेड वगैरे स्वच्छ करावं। माझी साफसफाई चालली होती, तेवढ्यात बँकवाली मॅडम आली, कारण आज मंगळवार होता आणि हप्ता घेण्यासाठी मॅडम येणार। मी लोन घेतलेलं आहे, तर त्यासाठी माझं काम हे मध्येच राहिलं होतं। तुम्ही पाहू शकता मी गलीचं सगळं झटकून रोज हात अंतरत असते, कारण इथंच आम्ही दिवसभर असतो। या आतल्या रूम मध्ये आम्ही दिवसभर असतो, कारण बाहेर आहे ते खूप गरम होतं आणि इथं आम्ही पडदे वगैरे लावून घेतो आणि इथंच बसलेलो असतो दिवसभर, कारण ऊन खूप लागतं। ही अगदी आत रूम आहे, इथं थोडंसं थंडावा राहतो। तुम्ही पाहू शकता छान असं मी झाडून वगैरे घेते, पण मॅडम म्हणले की रजिस्टर द्या ताई अगोदर, त्यासाठी मी झाडून घ्यायचं थांबलं आणि तिला रजिस्टर दिलं। बाबूला मॅगी दिली आणि मी परत झाडू मारायला लागले, पण बरोबर वाटत नव्हतं। किचन आणि बेडरूम मधलं झाडून काढलं आणि हॉलमध्ये झाडायला बरोबर वाटत नव्हतं, कारण ते तिथंच बसले होते। मॅडम गेल्या आणि म्हटलं आता चला मॅगी परत एकदा बनवावी, कारण मी मॅगी खाल्ली नव्हती, बाबूने खाल्ली होती, मला मॅगी खायची होती। आज नाश्त्यासाठी मी सगळ्यांना मॅगीच बनवणार होते, सगळे म्हणजे मी, मायरा आणि बाबू। बाबूचे पप्पा तर सकाळीच जातात, ते तर असलं काही त्यांना खायला आवडत नाही। मॅगी वगैरे मॅगी बनवली आणि मी आणि मायरा मॅगी खायचं राहिलं होतं, बाबूने खाल्ली होती। बाबू आंघोळीला गेला होता, मायरा आणि मी मॅगी खात होते। मायरा एक एक नूडल्स असं छान खाते स्वतःच्या हाताने, तुम्ही पाहू शकता कशी खाते। तिला चारायची अजिबात आवश्यकता नाही, कारण तिला हाताने खायची सवय आहे। मायरा पण खाते आणि मी पण खाते। मॅगी वगैरे खाल्ली आणि म्हणलं आता भांडे घासावे। भांडे घासून म्हणलं दुपारच्या स्वयंपाकाला सुरुवात करावी, कारण बाबूचे पप्पा येणार आहेत जेवायला आणि ते आल्यानंतर त्यांना एकच तास असते, ते जास्त वेळ थांबत नाही। जेवण रेडी पाहिजे त्यांना, ते तिथून निघाले की फोन करतात की जेवण रेडी आहे का, आणि मग यायला त्यांना 3 ते 4 मिनिट लागतात। तोपर्यंत मी ताट वाढून ठेवते, तर त्यासाठी म्हटलं की पहिला अगोदर स्वयंपाकाला लागावं। भांडे वगैरे घासले आणि स्वयंपाक केला। स्वयंपाकामध्ये मी आज डाळ भात आणि बाजरीची भाकरी केली होती, थोडीशी बटाट्याची चटणी केली होती। तो व्हिडिओ मला घेता आला नाही, कारण मायरा झोपलेली होती आणि आम्हाला मायरा झोपलेली असल्यावर पटकन जेवण करून घ्यावं लागतं, कारण मायरा जर जागी असेल तर आम्हाला एक जणाला नंतर जेवावं लागतं आणि एक जणाला अगोदर जेवावं लागतं। तुम्ही पाहू शकता भांडे वगैरे सगळे छान असे घासले मी आणि नंतर मग बेसिंग वगैरे पण घासलं, कारण भांडे घासले आणि बेसिंग नाही घासलं तर ते तसंच म्हणजे खरकटं किचन दिसतं। मला तर पहिलं स्वयंपाक झाल्यानंतर किचन आवरायला आवडतं, म्हणजे परत काय करायचं म्हटलं तर फ्रेश वाटतं, नाहीतर मला पिण्यासाठी सुद्धा किचनमध्ये येऊ वाटत नाही। किचन वगैरे सगळं स्वच्छ केलं। माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि लवकरात लवकर माझे 1000 सबस्क्राईब कंप्लीट होऊन द्या, म्हणजे ते तुमच्याच हातात आहे माझे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करण्याचे। भांडे वगैरे झाले, किचन वगैरे घासून झालं आणि नंतर मी तोंडावर थोडं पाणी मारलं, कारण खूप गरम होत आहे। किचनमध्ये फॅन नाही आहे, खूप म्हणजे मी भांडे घासेपर्यंत खूप सगळे घामाघूम झाली होती। आणि आमच्याकडे इथंच माझ्या किचनला छान सिस्टीम आहे भांडे पालते घालण्यासाठी। बाबू आहे तो इकडं पापड खातोय, मी थोडेसे पापड पण तळे होते, कारण मायरा ही पापड खाते, बाबू पण खाते, मेन म्हणजे आम्हाला दोघांना पण खायला आवडतं। मायरा झोपली होती। संध्याकाळच्या 6 वाजता मग मी परत मुलांना घेऊन फ्रेश झाले आणि नंतर मग मुलांना घेऊन मी
टेरेसवरती गेले. मी चहा करून घेतला होता. मी छान असा चहा पीत बसले होते आणि माझी मुलं खेळत होते. छान असं संध्याकाळी मुलांना खेळवून आणलं आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये आज आम्ही बनवला होता पनीरचा भात, म्हणजे पनीर